सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजाकडून विरोध। अध्यादेश रद्द करावा, ओबीसी समाजाची मागणी। राज्य सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढण्यात आला आहे। तो अध्यादेश अंतरिम आहे। यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत। तरी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा येवला येथील ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करत काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। एकच पर्व ओबीसी सर्व, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाबाजी यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आल्या। यावेळी भुजबळांचे स्वीय सहाय्य बाळासाहेब लोखंडे तसेच तहसीलदार यांना ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। यावेळी समता परिषद शहराध्यक्ष भूषण लांघवे व सीमा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। 26 जानेवारीचा औचित्य साधून या महाराष्ट्र शासनाने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला आहे। कोणत्याही घटनात्मक निर्णय नसताना, कोणत्याही मागासवर्ग आयोगाला विचारलेलं नसताना, विचारात न घेता या शासनाने आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला आहे। त्यामुळे आम्ही समता परिषद, भटक्या जाती जमाती व सर्व कमिट्याच्या वतीने आज आम्ही 1 तारखेला माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसेच येथील स्थानिक आमदार तसेच तहसीलदार यांना आम्ही निवेदन देणार आहे आणि आज आमचा आक्रोश आम्ही ह्या माध्यमातून 24 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ओबीसींवरच्या सत्तेच्या आणि ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा आली। हा खऱ्या अर्थानं ओबीसीसाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल। आज आम्ही समता परिषद आणि वेगवेगळ्या ओबीसी संघटना, भटक्या विमुक्तांच्या संघटना यांच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आमचं जे काही मत आहे, आमचं जे काही हा आक्रोश आहे, हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मी सरकारला या ठिकाणी नम्र आवाहन आणि विनंती करतो की 26 जानेवारी हा जो काही काळा दिवस आहे ओबीसींसाठी, त्या दिवशी काढलेला अध्यादेश जो आहे तो त्यांनी रद्दबातल ठरवावा। मराठा समाजाला त्यांना निश्चित आरक्षण द्यावं अशी समता परिषदेची भूमिका माननीय भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरून मांडलेली आहे। परंतु आमच्या लेकरा बाळांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय आरक्षणावर कुठेही गदा येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यामुळे आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हीच आमची विनंती आहे। आता ही विनंती मान्य केली तर ठीक आहे, नाहीतर यापुढे आंदोलन जोरात करण्यात येईल।